नमस्कार सर्वांना, जय शिवराय. आपल्या बकासूर DST 6300 चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. देशमुख पट्टा माळशिरस सिंधकेसरी मैदानामध्ये गट क्रमांक 16मध्ये चांगल्या पद्धतीची शर्यत पाहायला मिळाली आणि बकासूर मल्हार आणि पलीकडे एका गाडीमध्ये चांगल्या पद्धतीत शर्यत झाली आणि दोन्ही गाड्यांचा सामना झाला. आता या दोन्ही गाड्या सेमीसाठी पात्र आहेत आणि सेमीफायनलसाठी या दोन्ही गाड्या पुढं पळतील. पण गाडी पळत असताना ज्यावेळेस ज्या पद्धतीत मल्हार आणि बकासूरची गाडी पळाली, मध्ये असताना थोडीशी दाबादाबी झाली. त्यामध्ये गाडी काही पुढं पळत असताना ज्या पद्धतीत ड्रायव्हिंग झालं, गाडी फॉल होऊ दिली नाही किंवा गाडी फॉल झाली नाही. त्यामुळं दोन्ही नंदींचा ताळमेळ जर अजून चांगल्या पद्धतीत जुळला तर या गाडीला अजून चांगल्या पद्धतीचा स्पीड बघायला नक्कीच मिळेल. आता उरला विषय ड्रायव्हिंगचा, तर ड्रायव्हिंग चांगलंच आहे आणि सेमीफायनलमध्ये विषय असतो की आता कोण कुठल्या तासात येईल, कोणाच्या गाड्या कुठल्या सेमीमध्ये एकत्र येतील. कारण गटाला ज्या पद्धतीत दुसऱ्या ड्रायव्हरांनी गाड्या चालवल्या असतील, त्यातला जर ड्रायव्हर बदलायचा असेल तर त्यांच्याकडे जी गाडी, त्याच जर गाड्या एका सेमीत आल्या तर मग पुन्हा ते फरक पडत असतो. त्यामुळं आता आहे ते पण ड्रायव्हर चांगलेच आहेत. त्या पद्धतीत त्यांनी गाडी चालवली, त्यापेक्षा सेमीमध्ये थोडंसं अजून काळजी घेऊन चांगल्या पद्धतीत जर गाडी पळवली तर या गाडीचा निकाल नक्कीच चांगला लागू शकतो. कारण चांगल्या पद्धतीत गटाला ही गाडी पळलेली आहे. शेवटी कडेने गाडी पळणं आणि मधनं गाडी पळणं याच्यात कुठल्याही मैदानात कुठल्याही गाडीमध्ये बराच फरक पडतच असतो. त्यामुळं दोन्ही गाड्या चांगल्या पळल्या. दोन्हींना सेमीसाठी शुभेच्छा आणि सेमीफायनलमध्ये अजून चांगल्या पद्धतीचा ताळमेळ या दोन नंदींचा ड्रायव्हरचा जर पाहायला मिळाला तर आज नक्कीच गुलालात राहू शकतो आणि चांगल्या पद्धतीचा इतिहास आज देखील घडू शकतो.